नमस्कार. प्रवासात आहे. खेड्यापाड्यांमध्ये आहे आणि मला कळालं की माझ्या कुठल्यातरी एका व्हिडिओचा मागचा एक व्हिडिओ आहे. त्यातला काही भागाचा आवाजच गायब झाला आहे आणि तरी खूप लोकांनी ते कळवलं. अ, क्षमा करावी कारण ते ते उद्योग पुण्यात करून आलो होतो मी आणि पुढं ते कळलंच नाही तांत्रिक गडबडी. तर अजून तांत्रिक शिकायचंच आहे नीट असं. अ, तर ते अ, शिकू. चूक झाली माझ्याकडनं आणि ते काय विषय होता, तो विषय पुन्हा कधी जमला तर पुन्हा करू. आज मात्र एका नव्या विषयावर बोलायचं आहे आणि तो विषय फार महत्त्वाचा आहे. तरुणी पोरं बरोबर आहेत आणि नव्या पिढ्यांची पोरं बरोबर आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारताना काही विषय निघाले. अं, खूप बोलत होतो. रानामाळांमध्ये हिंडत होतो. पिवळी गवतं, पिवळे डोंगर पाहत हिंडत होतो, टेकड्या. आणि पोरं बरोबर आहेत 2-3 दिवस. तर ती काही त्यांचे प्रश्न बोलत होते माझ्याशी किंवा त्यांचे मुद्दे काही मांडत होते. आणि त्यात मध्येच विषय निघाला महात्मा गांधींचा, बाबासाहेबांचा, नेहरूंचा आणि बऱ्यापैकी हळूहळू विषय पुढं सरकत सरकत गेला. गप्पा मारत राहिलो आम्ही. नेहरू कोण, आंबेडकर कोण किंवा गांधी कोण, त्यांचा काळ, त्यांचा भारत आणि त्यांचं जगणं. त्यात एक महत्त्वाचा विषय निघाला आणि तो फार छान होता. म्हणजे त्याचा लेखी पुरावाच असल्यामुळं त्यातल्या काही मुलांनी महात्मा गांधींचं सत्याचे प्रयोग वाचलेला असावं, अर्धवट असं किंवा पूर्ण वाचलं असेल. पण त्यांच्या उत्सुकतेचा त्या सगळ्या सत्याच्या प्रयोगांमधला अतिशय उत्सुकतेचा मुद्दा होता की महात्मा गांधी हे म्हातारपणी आपल्याबरोबर स्वतः नग्न होऊन, शेजारी 2 नग्न स्त्रियांना झोपवून आपल्यावर लैंगिकतेचे काय परिणाम होतात हे स्वतःला तपासत होते. तर मुलांचं विचारणं असं होतं की महात्मा गांधींनी त्या वयात असा 2 मुली, नग्न मुली आणि ते स्वतःही नग्न असं झोपणं योग्य आहे का, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि माझ्या लक्षात आलं की यांच्या लक्षात तेवढंच राहिलेलं आहे किंवा यांना तेवढंच ठसवण्यात आलं किंवा हा हिस्सा, सत्याचे प्रयोग या पुस्तकातला हा हिस्सा तेवढाच भारतात कुजबुजल्यासारखा बोलला जातो किंवा उघडपणे बोललं जातं आणि महात्मा गांधी नालायक होते अशा पद्धतीची व्याख्या करायला सोपं जातं. आणि विशेषतः महात्मा गांधींचा राग असलेले गट ही कथा फार आवर्जून एकमेकांना सांगतात आणि महात्मा गांधी नालायक होते असं सिद्ध करायचा प्रयत्न करतात. मी त्याच्यावर थोडं गंभीर झालो आणि हे का झालं असेल आणि मग निघालीच, मग बरेच विषय निघाले. मग उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं दुसरं लग्न त्यांच्यापेक्षा लहान वयाच्या मुलीशी किंवा नेहरूंची ते नेहरूंच्या IQ भानगडी, माउंट बॅटनच्या बायकोबरोबरचं त्यांचं लफडं आणि नेहरू कसे रंगेल होते आणि बैलवेडे होते वगैरे वगैरे अशा पद्धतीचे अनेक विषय निघाले. आणि त्यातला आणखी एक विषय होता तो म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेले 8 लग्न. असं मुलं बऱ्यापैकी रमलेली होती आणि मी पण उलगडा करत राहिलो आणि फारच मग पुढं तर इतकं झालं की ते एप्स्टीन फाईल निघालं. तो खरात नावाचा एक भारताला सापडलेला जो नवीन महापुरुष आहे तो निघाला आणि लक्षात आलं की महात्मा गांधीला हे टोमणे मारण्याचं किंवा महात्मा गांधी नालायक आहे किंवा लैंगिकता हीच मुळात एक वाईट गोष्ट आहे, अशा पद्धतीचं काहीतरी आपल्या सगळ्यांवरच, माझ्यासह सगळ्यांवरच ठसवलं गेलेलं आहे. आणि मग कोणाच्या लैंगिक भानगडी सापडल्या की त्याच्यावर काहीतरी बोलत राहणं. तर त्या मुलांच्या ते लक्षात आलं नाही की या बाकीच्यांनी काही लैंगिक भानगडी केले की नाही किंवा त्या खरातनं काय आणि एप्स्टीन फाईलनं काय. यातली जी लफडेबाज माणसं आहेत आणि गांधी याच्यात फरक आहे. गांधी हे स्वतःवर प्रयोग करणारे गृहस्थ होते आणि माणूस असण्याचे प्रयोग करणारे 2 महत्वाची माणसं भारतात झाली. एक म्हणजे महात्मा गौतम बुद्ध आणि दुसरा महात्मा गांधी. महात्मा गांधी हे दोघंही स्वतःच्या आयुष्यावर प्रयोग करून दुसऱ्यांना धडे देण्याचा प्रयत्न करणारे आणि तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या, नाहीतर आम्हाला हे सुचलेलं होतं, आम्ही एवढं बोललेलो आहोत, आम्ही हे प्रयोग करून पाहिलेले आहेत. तर महात्मा गौतम बुद्धानं सुद्धा अन्नापासून सगळेच प्रयोग सांगितलेले आहेत. मानवी मेंदूचं विज्ञान सुद्धा सांगितलंय. महात्मा गांधी हेही स्वतःचे प्रयोग करणारे आहेत आणि मग महात्मा गांधींच्या सत्याच्या प्रयोगात खूप काही आहे. शिक्षण किती थोतांड पद्धतीचं आहे हे महात्मा गांधींच्या सत्याच्या प्रयोगातनं कळतं. महात्मा गांधी अन्नधान्य पिकवणं आणि खाण्याचे प्रयोग करत राहिले ते सुद्धा त्यांच्या पुस्तकात आहे.
असं खूप आहे. ते लहानपणी शिव्या द्यायचे हे पण आहे आणि मग शिव्या कशा त्यांनी वगळल्या आयुष्यातल्या हे पण आहे. पण मग ते बाकीचं नाही. मग त्यांनी लैंगिक स्वतःवर प्रयोग करून पाहिला. कस्तुरबा गेलेल्या होत्या, मुलं झाली होती त्यांना खूप सारी, कस्तुरबा गेलेल्या होत्या आणि एका म्हातारपणाच्या विशिष्ट वयात आपली लैंगिकता काय आहे याचा प्रयोग महात्मा गांधींनी केला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला कसा कळला हा प्रयोग सगळ्या समाजाला, तर हे स्वतः महात्मा गांधींनी दिलं ठेवलंय. याचा अर्थ तो माणूस वासनांध नाही, याचा अर्थ तो समाजाला घाबरत नाही, याचा अर्थ त्याचा स्वतःवर जो प्रयोग चाललाय तो प्रयोग हा समाजासाठी पण आहे, त्यानं लिहून ठेवलाय. नसतात लिहिलं तर ते नुसत्या भाज्यांचे प्रयोग, शिव्यांचे प्रयोग, शिक्षणाचे प्रयोग, याच्यावर इंग्लंडमधली सर्दी वगैरे असं काहीतरी लिहित बसले असते तर काही बिघडलं नसतं. ते सोडून ते 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 पण लिहित राहिले. तर तो खुलेपणा, तो पारदर्शीपणा हे आपल्याला शिकवलं गेलेलंच नाही. भारताला लैंगिकता ही शिकवली गेलेलीच नाही. लैंगिकता म्हणजे स्वतःची वासना भागवून घेणं आणि दुसऱ्यांच्या भानगडी सापडल्या तर चवीचवीनं त्याच्या चवचाल चर्चा करणं एवढ्यापुरतीच आहे. लैंगिकता ही या जगाच्या सृजनाची फार महत्वाची गोष्ट आहे आणि माणसाची लैंगिकता किंवा कुठल्याही सजीवाची लैंगिकता तो म्हातारा होईपर्यंत जात नाही किंवा मरेपर्यंत संपत नसते. लैंगिकता ही मेंदूची कृती आहे. लैंगिकता ही लैंगिक अवयवांची कृती नाही आहे. लैंगिकता ही मेंदूंची कृती आहे आणि मेंदू सतत त्या लैंगिकतेत रमलेला असतो. कोणाचाही मेंदू, कोणाचाही मेंदू, कुठल्याही सजीवाचाही मेंदू आणि माणसाचा तर मेंदू आयुष्यभरच. त्यामुळं लैंगिकता हा वर्ज्य विषय आहे नाही. लैंगिकता हा आयुष्याचा महत्वाचा विषय आहे. लैंगिकता, पोटाची भूक भागवणं हे दोन महत्वाचे विषय आहेत आणि लैंगिकतेत माणूस समर्थ ठरतो की नाही हा आलाहीदा मुद्दा आहे. तो विज्ञानाचा मुद्दा आहे. फक्त एक आहे की लिंगातली लैंगिकता, लैंगिक अवयवांमधली लैंगिकता संपली तरी मेंदूतली लैंगिकता माणसाच्या कधीही मरत नाही. ती त्याला जेव्हा वयात येतो तो लहान वयाच्या असल्यापासून मरेपर्यंत त्याच्या डोक्यातली लैंगिकता, अहो लक्षात घ्यावं आपण लहानपणी केलेले जे काही तरुणपणी केलेले जे काही लैंगिक संबंध असतील ते म्हातारपणापर्यंत स्मृतीत राहणारच आहेत ना. म्हणजे लैंगिकता त्या अर्थानं मरतच नाही ना. तर आपल्याला लोकांच्या काही भानगडी सापडल्या तर त्याच्यावर चर्चा करायला आणि ते फारच आवडतं. मग म्हणजे तो परवा खराच सापडला, धुमाकूळ चर्चा चालू आहे सगळी. धुमाकूळ चर्चा करणारे कोण आहेत? तर मी एक व्हिडिओ केलाय त्याच्यावर, खरात प्रत्येक घरात म्हणून. आपण तेच आहोत ना. तो खराच आता म्हणतो की, आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलंय सहमतीनं झालेले काय सज्ञान लोकांचे समागम हे व्यभिचारात गणले जाणार नाहीत. हे सुप्रीम कोर्टानं सांगितलंय. खरं तर व्यभिचार ही गोष्ट वाईट आहे. किती करत फिरणार ना तुम्ही आयुष्यभर, आणि कशाला? तर राहावं नाही एका जोडीदाराबरोबर काय होतं. काय असतं आणखी वेगळं तिथं? काय कृती वेगळ्या करणार आणि काय करणार आहात? अर्थात ही माझी मागास मत आहे. तुमच्या सुप्रीम कोर्ट इतकं महान आणि आधुनिक जगात दुसरं काही नसल्यामुळे, अरे मुळात जगाचा प्रवासच निष्ठेकडे चालू आहे ना. निष्ठही पाहिजेच. आणि खरात म्हणाला नीचपणे की सहमती न झाले त्या बाया स्वतःच्या पायाने चालत आल्या असतील ना. त्या बाया आल्या चालत, कबूल करू. तुला कशाला पाहिजे तुझा हातावर पाजळून बसायला? तू कशाला निघाला? तू गुरु ना सगळ्यांचा. शिव्या येतात तो त्या निघाल्या. तू कशाला? तू संयम ठेव ना स्वतःवर. तू महात्मान गुरुन सगळ्यांना तुझ्या मूत पिल्यानं सगळ्यांना भलं होणार असतात, मंत्रीपद मिळणार असतात. तू एवढा मोठा गुरु, तर तू कशाला? बरं त्यातल्या पुरुषांना झोपवलं का तू? पुरुषही आले ना तुझ्याकडे स्वतःच्या पायाने चालत. पुरुषांच्या बाबतीत नाही वागला तू. हे बायाच बऱ्या सापडल्या तुला वागायला. त्यांना मूत काय पाचतोय, त्यांच्याशी संबंध काय करतोय. मग पुरुषांशी पण फिरायचं ना. पुरुषांचे व्हिडिओ आहेत त्याच्याकडेच गेलेल्या. म्हणजे एकेकाळी जो फार आदर्श राजकारणी वाटायचा मला, आणि मी ज्याला मदतही केली त्याच्या राजकारणात, असा आमचा बच्चू भाऊ कडू. मग बच्चू भाऊशी का नाही केलं लैंगिक संबंध? स्वतःच्या पायाने चालत आला ना बच्चू भाऊ. मग त्याच्याशी नाही संबंध. बाई दिसली की मात्र तिला झोपवायची, तिला मूत पाजायचं आणि तिला झोपवायची. हा खरात. खरंच महात्मा गांधीची तुलना कुठं होत नाही. फक्त आपल्या लैंगिकतेच्या भानगडींचं सांगतो. महात्मा गांधीच्या त्या लैंगिक प्रयोगात इतका रस घेतात ना पानसट लोक.
असं करूनही संयम बाळगता येतो याचा धडा महात्मा गांधींनी दिलेला. याचं भान नाही पोरांना, लोकांना, कोणालाच नाही. आणि आपली कुजबुज काय बसलीच आहे भारतातली. हिचा एवढाच धंदा, हिचा एवढाच धंदा. याचं तिच्याशी लपडे, त्याचं तिच्याशी लपडे. मी मागच्याही व्हिडिओत म्हणालो, जा विधान भावना आणि विधान संसदेच्या परिसरात जा, तुम्हाला बाजार भरलेला दिसेल याचा वासनांचा, गैरवापर स्त्रियांचा. हे तुम्ही आदर्श म्हणून ज्यांना आपले आदर्श, मला तर खूप भानगडी माहिती आहे. ग्रामपंचायत लेवलपासून संसदेपर्यंत खूप खाजगी वर्तुळांमध्ये वावरले. पत्रकार आहे मी, आंतरराष्ट्रीय पत्रकारांशी चर्चा करत आलोय, राष्ट्रीय पत्रकारांशी चर्चा करत आलोय. गंभीर ग्रुप आहे. आम्हाला या भानगडींमध्ये रस नाही, पण भानगडी करू नयेत असं वाटतं. आणि बायांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या लाभांसाठी कुठल्या तरी पुरुषांकडे जाऊन झोपावं, हे तर गैरच वाटतं, वेश्यावृत्तीचं वाटतं, घाणेरडं वाटतंय. बायांच्या या चवचाल वृत्तीला माझा विरोधच आहे. स्वतःच्या अवयवांचा उपयोग बाजार करण्यासाठी करावा, घाणेरडं आहे. नामदेव ढसाळची कविता आठवते, एक ओळ आठवते, मी बाकी सगळं करीन पण तुझ्या गर्भाशयाच्या पिशवीतून बाजार नाही आणणार, असं नामदेव ढसाळ स्वतःच्या प्रेयसीला किंवा बायकोला, पत्नीला किंवा ज्यांच्यावर जिच्यावर त्यांची श्रद्धा आहे तिला आश्वासन देतात. हे फार महत्वाचं आहे. तुझ्या गर्भाशयाच्या पिशवीतून मी बाजार आणणार नाही. इथं सगळ्या गर्भाशयांचा बाजारच भरलाय. त्याचं काय करणार आहोत? ते महात्मा गांधीच्या चर्चा आपण अशा पानसटपणे करणार. अरे महात्मा गांधी नाही चुकला, त्यानं कबूल करून ठेवलं की मला काही होत नाही, मला करायचं नाहीये. किती मोठा धडा आहे. आणि मग लैंगिकतेवर संयम ठेवणं आणि असं घाणेरडा वापर न करणं, ते एप्स्टीन फाईल काय विकृत आहे. बरं, समागम करायला हरकत नाही हो एक वेळ. तुम्ही किती विकृत असाल, त्या बारक्या बारक्या पोरी तुम्ही कापून खाता, त्यांचं मांस शिजवून खाता, हे काय विकृतीचं, ही कसली लैंगिक विकृती आहे? हा खराच बायांना मूत पाचतो स्वतःचा आणि त्याही निर्लज्जपणे पितात. ही विकृती नाही का? कसली लैंगिक विकृती? आणि कर्मकांडांच्या नावानं आहे आणि घाणेरडं आहे सगळं, नीच आहे. हे माणुसकीला काळीमा आहे, माणूसपणाला काळीमा आहे. यातनं बाहेर या आणि त्या महात्मा गांधीच्या त्या प्रयोगाकडे दर्जेदारपणे पहा. लैंगिकता ही दर्जेदार आहे, निष्ठेची आहे, प्रेमाची आहे, आस्थेची आहे. अवयव म्हणून वापरणं, भंपकपणा हा बंद झाला पाहिजे. या जगातली सगळी वेश्यावृत्ती बंद झाली पाहिजे, तर हे जग चांगलं माणसांचं होईल. वेश्यावृत्ती ही या जगाची समस्या आहे. बायांच्या नुसती वेश्यावृत्ती नव्हे, पुरुषही वेश्यावृत्तीचेच आहे. रोज आपली नवीन बाई दिसली पोरगी की लाईन मार. चौकात एक पोरगी उभी राहिली ना एकटी, घेराच घालतात तिला, छळत राहतात तिला. आणि महात्मा गांधीच्या लैंगिक प्रयोगाबद्दल चौचाल चर्चा करत राहतात, रसभरीत चर्चा करतात, सगळे नवरस आणून चर्चा करत राहतात. हा मूर्खपणा आहे, बंद केलं पाहिजे. नीतिमान झालं पाहिजे, निष्ठावान झालं पाहिजे. मानवी समाजाचा प्रयोग तिकडचा आहे. आणि हे मी बोलतोय की माझं नाही, हे पुन्हा सांगतो, मानवी समाजानंच ठरवलंय आपण नैतिक होऊ. घराघरात दुःख आहेत, बायका हिंडत राहतात पुरुषांबरोबर, पुरुष हिंडत राहतात बायकांबरोबर. आणि मी एक साधा प्रश्न विचारतो, तुम्ही जी लफडी करताना, ही लफडी करायची सवलत तुम्ही तुमच्या आई बाप्पांना द्याल का? तुम्ही तुमच्या मुलींना द्याल का? तुमच्या मुलांना द्याल का? अर्थात भारतीय व्यवस्थेत मुलांना सगळ्या सवलती आहेत. आईची आणि पोरीची स्वतःच्या योनिशुचिता असली पाहिजे. आणखी एक आहे, खूप पुरुष असे पण असतात, मी लफडी करून येतो पण माझ्या बायकोनं जायचं नाही. आणि खूप बायकांचं पण असं आहे, मी लफडी करून येते पण माझ्या नवऱ्यानं करायचं नाही. माझा नवरा माझ्याच मालकीचा राहिला पाहिजे, माझी बायको माझ्याच मालकीची राहिली पाहिजे, पण मी हत्यार घेऊन फिरत राहतो पराक्रम करत बाजारात. तेच गर्भाशयाचे बाजार. तुझ्या गर्भाशयाच्या पिशवीतून बाजार आणणार नाही, अशा वृत्तीचं हे जग झालं पाहिजे. नामदेव ढसाळ्यांची ही ओळ फार महत्वाची आहे, खूप महत्वाची आहे. पुरुषांनी तिचा अंमल करणं गरजेचं आहे, पण स्वतःचं गर्भाशय बाजाराच्या पिशवीसारखं वापरायचं नाही, हेही स्त्रियांनी शिकलं पाहिजे. दोन्ही बाजूंनी जमलं पाहिजे. तो प्रयत्न करत राहू आणि या प्रयत्नातला
तो प्रयत्न करत राहू. आणि या प्रयत्नातला पुढचा भाग म्हणून थोडी नैतिकता शिकू, थोडा आदर्श शिकू. आपल्या घरातल्या कोणी करू नये आणि आपणही स्वतः करू नये या मार्गाला येऊ. धन्यवाद.